आज आपण सेशन 3 साठी भेटलोय. आता किती लोकांनी कोर आयडियोलॉजी पूर्ण केली आपली? जेव्हा एकत्र सगळे आपले पार्टनर्स किंवा आपले भाऊ बसतो त्यावेळेला सगळे एका बीचवर येणं खूप महत्वाचं आहे. तर ते या कोर आयडियोलॉजीमुळे एका बीचवर आलो आणि जे ठरवलंय तेच आता इम्प्लिमेंट करायला इझी होतं. जॅग्वारचा एक तर शिकार होतो, एक तर तो शिकार करतो आणि मला शिकार करणारा जॅग्वार बनायचं. हा कोर्स मला ऐकण्याचा नाही, ज्ञान पाजळायचा नाही. हा कोर्स फक्त एकाच गोष्टीसाठी आहे, ज्याने त्याला उकळून पिलं त्याचं आयुष्य घडणार. खूप सारे जण ते त्यांची टू डू लिस्ट बनवतात, ते त्यांचं टाइम टेबल बनवतात, ते त्यांच्या डेली वर्क शेड्यूल बनवतात आणि ते बनवण्यात 1 तास वाया घालवतात आणि मग ते बनल्यानंतर म्हणतात आता शपथ दुपारी 12:30चा मुहूर्त आहे, आता वाजलेत 11, 12:30ला चालू करतो. टाइमाच्या बाबतीत जर तुम्ही बघायला गेलं तर नेव्हर स्टॉप फॉर एनीबडी. आपल्याकडे शिकवलं जातं टाइम मॅनेजमेंट. आज टाइमला आपण मॅनेज करण्या इतके मोठे नाही, मग आपण कोणाला मॅनेज केलं पाहिजे? स्वतःला. जी लोक सगळ्यात जास्त स्वतःसाठी वेळ काढतात ती लोक सगळ्यात जास्त सक्सेसफुल होतात. आता मला घरचे देत आहेत ना, मग मी कशाला काय करू? मी माझी जबाबदारी आजपर्यंत घेतलीच नाही. मी जशा गोष्टी घडतील तसं त्याला काय केलं, ड्राईव्ह केलं. आज मला कळलंय मी माझ्या आयुष्याला कसं डिझाईन केलं पाहिजे. दिस इज कॉल्ड ॲज अ आर्किटेक्चर ऑफ युअर लाईफ. दिस इज कॉल्ड ॲज अ लीडरशिप ऑफ अ लाईफ. या जगामध्ये एक गोष्ट एकदम क्लिअर आहे, पैसे दिले तर वेळ द्यायचा नाही आणि पैसे नसतील द्यायचे तर वेळ द्यायचा. हॉकी टॉकी पासून चालू झालेला प्रवास आज आपल्या स्मार्टफोन पर्यंत येऊन पोहोचलाय. याचा लोकांनी फायदा घ्यावा की दुरुपयोग करावा हे ज्याचं त्याने ठरवा. घरात चाकू आहे त्याने एकतर फळं कापा नाहीतर खून करा. वस्तू एकच, उद्दिष्ट 2. लोक व्हायला विकत घेतात, लोक वॉटला विकत घेत नाहीत. काय करायचं हे सगळ्या दुनियाला माहिती असतं, पण का करायचंय हे फक्त 65% लोकांना माहिती असतं. म्हणून अंबानी, अदानी आणि टाटांची नावं होतात आणि बाकी इंडस्ट्रीची नावं होत नाही. ते कालानुरूप विरघळून जातात कारण ते वॉट करण्यावरच भर असतो, त्यांचा व्हाय करण्यावर भर नसतो. म्हणून कोर आयडियोलॉजीवर काम केलं पाहिजे.